मंत्रधुंद प्रदेशातील यात्री भाग 2 हा कार्यक्रम सादर करताना पुन्हा एकदा आनंद होत आहे। मी दीपाली कात्रे आणि नमस्कार, मी मीना जिंतूरकर। गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि बाकीबाब उर्फ बाभ बोरकर हे दोघेही महान कवी आणि साहित्यकार। बोरकरांनी त्यांच्या आनंद यात्री रवींद्रनाथ या पुस्तकात रवींद्रनाथांच्या आयुष्यावर आणि त्यांनी निर्माण केलेल्या साहित्यावर भरभरून लिहिलंय। हे लिहिताना बोरकरांच्या साहित्य कळेला जणू उधाण आलंय। खरं तर सर्वांचंच तसं होतं, गुरुदेवांना वाचताना आणि अनुभवताना। 2-3 वर्षांपूर्वी सहज म्हणून गुरुदेवांच्या गीतांजली मधलं एक काव्य इंग्रजीमधून मराठीत आणायचा मी प्रयत्न केला। आणि अचानक हाती खजिनाच लागल्यासारखं झालं। अच्छा, बर। मनाच्या त्या अवस्थेत असताना एकामागून एक अशी काव्य मराठीत आणली आणि नंतर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर तर त्या काव्यानेच सुरुवातीला मला तारून नेलं। वा। गीतांजली म्हणजे गीतांची ओंजळ त्या सर्वेश्वराच्या पायांशी अर्पण केलेली। गुरुदेवांनी बंगालीत रचलेली ही छंदोबद्ध गीतं नंतर त्यांनीच इंग्रजीत अनुवादित केली मुक्त छंदात। आणि त्यानंतर अनेकांनी ती आपापल्या भाषांमध्ये नेली। एकदा गीतांजली अनुभवल्यानंतर अशी तीव्र इच्छा होते की आपल्याला जे लाभलंय ते आपल्या सुहृदांपर्यंत पोहोचवायलाच हवं। हो, पण मग कविवर्य बाभ बोरकरांनाही ही अशी इच्छा झालेली होती बरं का। आणि ते त्यांच्या आनंद यात्री रवींद्रनाथ या पुस्तकात म्हणतायत, रवींद्रनाथांचं जगभर नाव झालं आणि त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं त्यांच्या गीतांजली संग्रहातील साक्षात्कारवादी कवितेमुळे। बोरकर हा जो शब्द वापरतायत साक्षात्कारवादी, तो ईश्वरी साक्षात्कार। ते पुढे असं म्हणतायत, तत्कालीन जगातल्या सर्वश्रेष्ठ कवींनी, मुनींनी आणि रसिकांनी मुक्त कंठाने त्यांच्या या कवितेचं स्वागत केलं आणि जगाच्या महाकवींच्या नक्षत्र मंडळात हा नवा तारा उगवला अशी द्वाही फिरवून त्यांचा जय जयकार केला। नाना देशींच्या लक्षावधी रसिकांनी भौतिकाच्या आवर्तात म्हणजे लौकिक जगात वाट चुकून हताश झालेल्या आपल्या मनाला तिच्या वाचनाने त्राण आणि तजेला आणला। म्हणजे त्यांच्या रवींद्रनाथांच्या कवितांच्या वाचनाने त्राण आणि तजेला आणला। वा। पूर्वेकडील साक्षात्कारवाद ही एक इतिहास जमा वस्तू नसून जगाला नवे जीवन दर्शन आणि स्फुरण देणारी एक गुप्त सरस्वती आहे, अशा प्रकारची आशा आणि विश्वास पश्चिमेकडील देशामध्ये निर्माण झाला। म्हणजे रवींद्रनाथांची कविता जेव्हा सर्वदूर पोहोचली त्यावेळी पूर्ण विश्वावर, अखिल विश्वावर तिने एक अतिशय चांगला परिणाम घडवून आणला। मला वाटतं त्यांच्या नोबेल पारितोषिक मिळवल्यानंतर, गीतांजलीला नोबेल मिळाल्यानंतर हा सगळा परिणाम घडून आलेला होता। तर दीपाली, आपण पुढे जाण्याच्या आधी ही जी साक्षात्कारी कविता आहे ती नक्की काय, त्याचा एक थोडासा अनुभव घेऊ। तर जे मी अनुवाद केले त्याच्यापैकी हा एक अनुवाद। निराकाराचा परिपूर्ण मोती शोधण्यासाठी मी बुडी घेतलीये आकार साकाराच्या खोल खोल महासागरात। बघ, निराकाराचा परिपूर्ण मोती शोधण्यासाठी मी बुडी घेतलीये आकार साकाराच्या खोल खोल महासागरात। निराकारापर्यंत पोहोचायला आधी तुम्हाला आकाराला पार करायला लागतं, तरच तुम्ही निराकारापर्यंत पोहोचू शकता। वा, सुंदर। माझ्या डगमगत्या नौकेतून एका बंदरातून दुसऱ्या बंदराला जाणं संपलं आता। हे आपलं शरीर, देहाची ती डगमगती नौका ग। तर त्या नौकेतून एका बंदरातून दुसऱ्या बंदराला जाणं संपलं आता। लाटांवर स्वार होण्याचा खेळ खेळण्याचे दिवस गेले आता।
लाटांवर स्वार खेळ होण्याचा खेळ खेळण्याचे दिवस गेले आता. यावे अमरत्वामध्ये मरण, उरली आहे हीच एक अतीव इच्छा. निर्वाण पद. माझ्या अस्तित्वाचा निशब्द तानपुरा घेऊन मी आलोय खोल खोल गर्तेतल्या रंगमंचावर. लहरत आहेत जिथे स्वर्गीय संगीताच्या लाटांवर लाटा. तो तानपुरा म्हणजे अस्तित्वाचा तानपुरा त्या अनादी अनंताच्या स्वरांशी जुळवीन मी. आणि जेव्हा त्या तानपुऱ्यातून अखेरचा हुंदका येईल तेव्हा मी करेन तो अर्पण त्या निशब्द निराकाराच्या पायांशी. वाह, निशब्द निराकाराच्या पायांशी. म्हणजे आपल्या अस्तित्वाचीच ओंजळ घेऊन सर्वेश्वराला अर्पण करायला निघालेला आहे कवी. खूप छान सुरेख हा अनुवाद जमलाय तुला. तर टागोर आपल्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात ना, जिथे असतो फक्त आपण आणि तो परमेश्वर. बरोबर. आणि त्याला भेटण्याची अनुभवण्याची आस जशी कवीला आहे तशी ती आपल्यालाही लागून राहते. पण मग बोरकर असं म्हणतात की नक्की कशी होती रवींद्रनाथांची ही साक्षात्कारवादी कविता. म्हणजे ती पाश्चात्यांना जितकी नवीन आणि अपरिचित होती ना, तर तितकी आपल्याला निश्चित नव्हती. बघा, बोरकर असं म्हणतात आपल्याला ती काही निश्चित तशी नव्हती जशी पाश्चात्यांना ती नवीन होती. आचार्य कालेलकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर तिच्या रूपानं भारतीय संस्कृतीचा सोलीव गाभाच आमच्या हाती आला होता. आवडला का शब्द तुला, सोलीव गाभाच? आणि ती देखील पूर्वकालीन विचारातली संकुचित वृत्ती, प्रादेशिकता आणि पौराणिक संदर्भाची बंधनं बाजूला सारून भारतीय संस्कृतीचा हा सोलीव गाभा रवींद्रनाथांच्या कवितेत केवळ संशुद्ध आणि सतेज होऊनच आला असे नाही, तर तो अधिक समृद्ध आणि सुंदर होऊन प्रकट झाला. म्हणजे बोरकर जे शब्द वापरतायत ते केवळ अपूर्व असे आहेत. म्हणजे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की भारतीय संस्कृतीचा सोलीव गाभा आणि तो देखील संशुद्ध आणि सतेज होऊन आलाय. एकाच वेळी ही कविता अस्सल भारतीय वाटते आणि त्याच वेळी ती तमाम विश्वालाही आपलीशी वाटते, कारण ती आत्म्याला थेट परमात्म्याशी जोडते. क्या बात है. तर पुढे जाऊया. गीतांजलीमध्ये इतक्या विविध विषयांचा अनोख्या पद्धतीने वेध घेतलेला आहे. शेवटी ते सगळं जुळतंय परमात्म्यासोबत, पण विषयांचं वैविध्य आता कळेलच. तर गुरुदेवांची गीत या साहित्य प्रकाराशी अगदी गाढ मैत्री आहे. त्यांच्या काव्यामध्ये ठिकठिकाणी गीतांचे उल्लेख आलेत. हो, आता हे काव्य आहे ना, हे गीत या प्रकारावरचं हे काव्य आहे. अरे वा, गीत या प्रकाराशी ह्याचा विषय आहे गीत. पण ते कसलं गीत आहे ते आपण ऐकव. साहित्य सख्या अगदी वाट बघतायत. जेव्हा तू आज्ञा करतोस मला गायची. आता हा तू कोण? तू परमात्मा. बर. जेव्हा तू आज्ञा करतोस मला गायची तेव्हा मला वाटतं की माझं हृदय ओथंबून जाईल आता अभिमानानं आणि आनंद भरानं. कोणी आपल्याला गायला सांगतंय, कसं वाटतंय? पाहतो मी तुझ्याकडे आणि डोळे माझे डबडबतात अश्रूंनी. माझ्या आयुष्यातील कटू आणि बेसूर गोष्टी विरघळून जातात त्या मधुर सुरावटीमध्ये. पसरतात पंख माझ्या प्रेमाचे आणि आदराचे. महासागरावरून भरारी घेणाऱ्या आनंदी समुद्र पक्षाप्रमाणे. वा, आनंदी समुद्र पक्षाप्रमाणे. मला ठाऊक आहे की माझं गाणं आवडतं तुला. मला ठाऊक आहे की माझं गाणं आवडतं तुला. आणि मला हेही ठाऊक आहे की तुझ्या समोर मी येतो ते फक्त गायक म्हणूनच. मग
पंख पसरतं माझं गाणं, मग पंख पसरतं माझं गाणं आणि त्या पंखाच्या टोकाने स्पर्श करतो मी तुझ्या पावलांना. बर. जिथे पोहोचण्याची आशा सुद्धा नाही करत मी कधी, तिकडे माझं गीत जाऊन पोहोचतंय. अच्छा. हा, किती सुंदर कल्पना आहे ही. गायनाच्या आनंदाच्या धुंदीत मी विसरून जातो स्वतःला आणि हे प्रभू, मी तुला समजू लागतो मित्रच माझा. हे प्रभू, मीच तुला मित्र समजून लागतो. बोरकर म्हणतात, रवींद्रनाथ हे प्रज्ञेने वेदांती असले तसेच हृदयाने भक्त आहेत. निर्गुणाचे भान जागते असूनही सगुणावर लुब्ध आहेत. विश्वंभर आणि विश्व ही वेगळी असूनही ती एकच आहेत. प्राण आणि शरीर यांच्याप्रमाणे अभेद स्वरूप आहेत अशी त्यांची श्रद्धा आहे आणि त्यांचा नित्य प्रत्ययही तोच आहे. ते पुढे असंही म्हणतात, माणूस आणि सर्वेश्वर हे रवींद्रनाथांच्या या कविता सृष्टीत एकमेकांवर अनुरक्त होऊन जे लीला विश्व निर्माण करतात त्याच्या विभ्रमाना अंत नाही. तिथला आकाश, तिथला प्रकाश, तिथल्या वायूंचे कंपन आणि तिथला अंधार कशाचाही प्रत्यय घ्या, त्यात सर्वेश्वराची चाहूल जाणवल्याशिवाय राहत नाही. आता रवींद्रनाथांनी हा जो मनुष्य आणि सर्वेश्वराच्या लीला विश्वातला अंधार तो ज्या कवितेत प्रतिबिंबित केलाय, ती कविता मीना तू अनुवादित केलेली आहेस, तर ऐकव. ही आहे मनाची उदास अशी दाटून आलेली अवस्था आणि त्या अवस्थेला जसं मी मगाशी म्हटलं की सर्व सृष्टीचं प्रतिबिंब त्यांच्या कवितेमध्ये पडतंय, तसं उदासी हा पण एक भावच आहे आणि ती भावछटा पण त्यांनी कशी पकडली आहे ती पहा. ढग दाटी करत राहतात आभाळात, ढग दाटी करत राहतात आभाळात आणि होते काळोखी. माझ्या प्रियतमा, का मला एकट्याला असं दारात ताटकळत ठेवलंय? भर दुपारी असतो मी कामात व्यस्त, तेव्हा असतो मी गर्दीत, पण अशा काळोख्या उदासवाण्या दिवशी मला हवा असतोस तू जवळ. जर तू आलाच नाहीस आणि सोडलंस मला अगदी एकटं, तर कसा बरं मी हा जाता न जाणारा वेळ घालवू या पावसाळी दिवशी? मी दृष्टी लावून बसतो या उदास आभाळात दूरवर आणि आक्रंदणारं मन माझं सैरभैर वाहत राहतं वाऱ्यावर, सैरभैर वाहत राहतं वाऱ्यावर. वा. तर गुरुदेवांनी या उदास भावछटेच्या बरोबर विरुद्ध अशी वत्सल छटा ती पण रेखाटलेली आहे त्यांच्या काव्यात. हो, तर वाचतेस का ते काव्य? ते काव्य मला तू मीना अतिशय सुंदर असं अनुवाद केलेलं आहे मीनाने. ती वाचता वाचताच मला सुद्धा त्या छटेमध्ये म्हणजे वात्सल्य या छटेमध्ये आपण सगळेजण कसे गुंतून जातोय. ऐका तर खरं. बाळाच्या डोळ्यात रेंगाळलेली झोप ठाऊक आहे का कुणाला कुठून येते ती? हो, ऐकलंय असं की ती राहते पर्यांच्या गावात. हो, ऐकलंय आम्ही की राहते पर्यांच्या गावात, जे आहे चमचमणाऱ्या काजव्यांच्या रानात. तिथे फुलतायत 2 लाजऱ्या जादुई कळ्या. तिथून ती येते बाळाच्या डोळ्यांचा हलकेच पापा घ्यायला. म्हणजे ती जी झोप आहे मीना, अगदी सुंदर तू केलेलं आहेस. बाळाच्या डोळ्यांचा हलकेच पापा घ्यायला त्या 2 लाजऱ्या जादुई कळ्या येत आहेत पुढे. झोपलेल्या बाळाच्या ओठावर झळकून जाणारे ते हसू ठाऊक आहे कोणाला ते कुठं जन्माला आलं? तू प्रश्न विचारलाय. ठाऊक आहे का कोणाला की ते कुठं जन्माला आलं? हो, असं ऐकलंय की नाजूकशा चंद्रकोरीचा एक
हलकासा चंदेरी किरण शरद ऋतूमधल्या एका अस्फुट ढगाच्या कडेला स्पर्शून गेला. तिथे जन्माला आलं ते हसू, दवबिंदूंनी पुलकित झालेल्या पहाटेच्या स्वप्नात झोपलेल्या बाळाच्या ओठांवर झळकून जाणार ते हसू, झळकून जाणार ते हसू. अगदी समोर असं बाळ दिसतंय ते हसणार. बाळाच्या हातापायांवर उमलणारा तो गोड मृदू मुलायम ताजेपणा. ठाऊक आहे का कुणाला की तो कुठे लपला होता? कुठे लपला होता आतापर्यंत? ठाऊक आहे? हो, जेव्हा आई होती एक छोटीशी मुलगी, जेव्हा आई होती एक छोटीशी मुलगी, तेव्हा तो व्यापून राहिला होता तिच्या हृदयात. तिच्या प्रेमाचं कोवळं आणि मूक गुपित, बाळाच्या हातापायांवर उमलणारा तो गोड मृदू मुलायम ताजेपणा, तो गोड मृदू मुलायम ताजेपणा. ह्या अशा कविता जेव्हा आपण वाचतो त्यावेळी त्याच्यातनं बाहेर पडणं अतिशय अवघड होऊन जातं दीपाली. म्हणूनच ज्या सर्वेश्वराला ही कविता वाहिलेली आहे ना, तो जितका अनंत विराट आहे तितकाच अंतर्तर आणि निकट आहे बर का. माणसावर अनुरक्त आहे, त्याच्या स्पर्शासाठी, त्याच्याशी हितगुज करण्यासाठी अधीर आणि उत्कंठित आहे. चतुर्विध सृष्टीच्या प्रत्येक विलसितातून आणि मानवी अंतःकरणाच्या प्रत्येक सृजनशील उर्मीतून तो त्याला वेध लावतो आणि त्याच्याशी लपंडाव खेळतो. कधी असा शिवाशिवीचा खेळ खेळून त्याला अगदी बेजार करतो बघ. कधी संकटात पाडून त्याच्या सुप्त शक्तींना जाग आणतो. किती महत्वाचं आहे बघ. म्हणजे संकट आली तरी घाबरायचं नाही, सुप्त शक्तींना जाग आणली जाते. आणि कधी दुःखाच्या खाईत लोटून त्याला अधिक विशुद्ध करतो. आणि कधी कधी तर त्याच्या श्रद्धेची परीक्षा घेतो, तर कधी तुष्ट होऊन त्याला सृजनशील वाणी सुद्धा देतो. वा वा. बोरकरांचे हे जे शब्द आहेत, खरोखर टागोरांबद्दल लिहिण्यासाठी बोरकरांच्या प्रतिभेचीच व्यक्ती हवी असं कधी कधी वाटून जातं. तर असा हा जो तू आत्ताला उतारा वाचलास बोरकरांचा, तर हा जो लपंडावाचा खेळ जो त्यांनी मांडलाय, तर टागोरांनी त्यांच्या गीतांजलीमधल्या एका काव्यामध्ये तो कसा मांडलाय तो बघूया. हो. तर त्याचा, तो म्हणजे कायम तो बरं का, त्याचा पायरव ऐकलायस का तू कधी? येतो जेव्हा तो पाऊल न वाजवता, असं वाटतं तो आलाय, अगदी जवळ येऊन ठेपलाय. असंच वाटत राहतं. त्याची अलगद पावलं ऐकू येतच राहतात. क्षुल्लक क्षण म्हणा किंवा अफाट महापर्व, काळाच्या पलीकडचा आहे. क्षुल्लक क्षण म्हणा की अफाट महापर्व, दिवस असो की रात्र, तो येतो, येतच राहतो. कितीतरी भावछटांची कितीतरी गाणी गातं माझं मन, कितीतरी भावछटांची कितीतरी गाणी गातं माझं मन. त्या गाण्यातला सूर आणि सूर गातो, तो येतो, येतच राहतो, तो येतो, येतच राहतो. चैत्रातल्या सुगंधी दिवसात, चैत्रातल्या सुगंधी दिवसात रानातल्या वाटेवरून तो येतो, येतच राहतो. आषाढातल्या कुंद रात्री गर्जणाऱ्या ढगांच्या रथातून तो येतो, येतच राहतो. दुःखाचे डोंगर कोसळत असताना, दुःखाचे डोंगर कोसळत असताना त्याचीच पावलं माझ्या हृदयाला स्पर्शून जातात. वा. पुन्हा त्यांचा दुःखाचे डोंगर कोसळत असताना त्याचीच पावलं माझ्या हृदयाला स्पर्शून जातात. त्यांचा तो सुवर्ण स्पर्श होताच माझ्या मनाचा गाभारा उजळून निघतो. त्यांचा तो सुवर्ण स्पर्श होताच माझ्या मनाचा गाभारा उजळून निघतो. ह्या गीतांजलीचा हा अनुभव घेताना सुद्धा इतकं
छान असं प्रत्यय मीना पण आपल्याला देतीये. पण बोरकर म्हणतात की परमेश्वर सर्वाभूती भरलेला आहे. याची निरंतर साक्ष पटवणारी, तिचा साक्षात सौंदर्यानुभव घडवणारी आणि या जगावर आणि जीवनावर जीवाभावाने प्रेम करायला लावणारी असली साक्षात्कारी ही जी कविता रवींद्रनाथांशिवाय या भारतवर्षात अन्य कोणी लिहिली आहे असे मात्र दिसत नाही. भरत वाक्य आहे ते. भरत वाक्य. सर्वांमध्ये वास करणारा हा परमेश्वर नक्की कुठे भेटतो? तो टागोरांनी म्हटलेलंच आहे आधी की तो सगळीकडे आहे. सर्वेश्वर जेव्हा म्हणतात त्याच्यामध्ये सगळंच आलं. सृष्टी आणि परमेश्वर हे एकच आहे. द्वैत नाही, ते अद्वैत आहे. पण तरी सुद्धा ज्यांना खरोखर समजावून सांगण्याची आवश्यकता आहे अशांसाठी किती खोलात जाऊन ही कविता लिहिली आहे पहा. हा चालेल, वाच ना. सोड हे मंत्र पठण, सोड हे मंत्र पठण, सोड हे मंत्र पठण, भजन आणि जप. बर. या मंदिराचे सर्व दरवाजे बंद करून त्या अंधाऱ्या कोपऱ्यात एकटाच कोणाची पूजा करतोयस तू? डोळे उघडून बघ जरा. बर. डोळे उघडून बघ जरा, तुझ्या समोर काही देव नाहीये. तो तिथे आहे जिथे आहे खडकाळ जमीन कसणारा कष्टकरी आणि जिथे पाथरवट फोडत आहेत दगड उन्हातान्हात, वाऱ्या पावसात. तो आहे त्यांच्या सोबत धुळीने माखलेल्या कपड्यात. बाजूला ठेव तुझी कर्मकांड, बाजूला ठेव तुझी कर्मकांड आणि धूळ मातीत ये त्याच्यासारखा. मुक्ती कुठे मिळणार आहे? मुक्ती त्या प्रभूने स्वतःच निर्माण केले थे बंध. हो, त्या प्रभूने स्वतःच निर्माण केले थे बंध आणि आपण बांधले गेलो त्याच्यासोबत कायमचे. वा. सोड ती समाधी. अच्छा, समाधी सोडायला सांगितली आहे. सोड ती समाधी. समाधी आणि बाजूला ठेवती फुलं आणि उदबत्त्या. बर. तुझे कपडे मळले आणि डागही जरी पडले त्यांच्यावर तरी काय फरक पडतो? भेट त्याला आणि घाम गाळ त्याच्यासोबत. म्हणजे त्यालाही कामाला लाव. टागोर त्यांच्या कवितेत असंही सांगतात की जसा तो परमेश्वर तू इतरांमध्ये बघतोस तसा तू त्याला स्वतःमध्येही बघ. तुझ्या चैतन्यदायी स्पर्शानं माझा देह पुलकित झाला आहे. म्हणजे ही कविता वाचतेय बरं का मी. खूप सुंदर कविता आहे त्यांची. तुझ्या चैतन्यदायी स्पर्शानं माझा देह पुलकित झाला आहे म्हणून प्राणपणाने माझी काया मी कायम पवित्र ठेवीन. तुझ्या चैतन्यदायी स्पर्शानं माझा देह पुलकित झाला आहे म्हणून प्राणपणाने माझी काया मी कायम पवित्र ठेवीन. तू लावला आहेस विवेकाचा दीप माझ्या मनात. तू लावला आहेस विवेकाचा दीप माझ्या मनात म्हणून माझ्या विचारात मी असत्याला कधीही थारा देणार नाही. तू असतोस माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात. तू वसतोस माझ्या हृदयाच्या गाभाऱ्यात म्हणून दुष्ट प्रवृत्तींना माझ्या हृदयात मी कधीही शिरकाव करू देणार नाही. तूच देतोस मला कार्य करायला बळ. तूच देतोस मला कार्य करायला बळ म्हणून माझ्या कृतीतून तू प्रकटावे. माझ्या कृतीतून तू प्रकटावे. हा सदैव प्रयत्न असेल माझा. हा सदैव प्रयत्न असेल माझा. ही मला वाटतं एक काव्यात्मक प्रतिज्ञाच त्यांनी जणू केल्यासारखं वाटतंय. प्रतिज्ञा आहे. प्रत्येकाने ती करावी अशी ही प्रतिज्ञा. तर रवींद्रनाथांच्या कवितांवर अनेक थोर व्यक्तींनी काही मतं मांडली. तर ही कविताच आध्यात्मिक कविता असल्यामुळे या कवितेने मानवाच्या अध्यात्म साधनेचा कोणता स्तर गाठला आहे याचं विवेचन योगी अरविंदांनी केलंय. बर. तर ते तू वाचतेस का? हो. रवींद्रनाथांच्या कवितेला जे आकस्मिक आणि सार्वत्रिक यश लाभले आहे त्याचं कारण हेच की आजचं युगमानस ज्या दिव्य पार्थिवाच्या अधिकतर प्राप्तीच्या आणि निकट युतीच्या शोधात आहे.
त्यांचा आविष्कार त्यांनी कोणत्याही समकालीन लेखकाहून अधिकच केला आहे. त्यांची निर्मिती सीमोल्लंघनाचे नित्य संगीत आहे. तो एक असा मंत्रधुंद प्रदेश आहे की जिथे आत्मसत्याचे सूक्ष्म ध्वन्यालोक जीवनातील बारीक सारीक तपशिलांना अभिनव अर्थवता आणून देतात. म्हणजे जी काही आत्मिक शक्ती आहे ती एकदा सापडल्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टी उजळून निघतात. बरोबर. त्या प्रकारचं त्यांनी थोडंफार विवेचन केलेलं आहे योगी अरविंदांनी. तर हा जो मंत्रधुंद प्रदेश म्हटलेला आहे, आपण आपल्या कार्यक्रमाचं नाव ठेवलेलं आहे, कारण की खरोखर एक मंतरल्यासारखंच विश्व आहे हे त्यांच्या कवितेनं निर्माण केलेलं. किंवा मला असंही म्हणायला आवडेल की हे जे आपल्या आजूबाजूला विश्व आहे त्याच्यामधलं मंतरलेपण, भारलेपण आपल्याला टागोरांची कविता वाचल्यानंतर जाणवायला लागतं. हो, नक्की. आपल्यावर तो एक परिणाम होतो. तर असा एक फेरफटका मारून येऊयात आपण एका त्यांच्या कवितेचा हात धरून. वा वा, ऐकव. कधी निवांत दिवशी हातातून निघून गेलेला वेळ आठवून हळहळत बसतो मी. बरोबर, बरेचदा करतो आपण. अरे आपण कालचा दिवस अगदी फुकट गेला माझा. तर तसं कधी निवांत दिवशी हातातून निघून गेलेला वेळ आठवून हळहळत बसतो मी. पण प्रभू, वेळ कधीच निसटून जात नाही, कारण माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण तू तुझ्या हातात घेतलायस. प्रत्येक गोष्टीच्या अगदी आत तू दडलायस. तुझ्यामुळेच बीज अंकुरतं, कळी फुलते आणि फूल फळतं. मी दमलो होतो आणि निवांत पहुडलो होतो. करत होतो विचार की झालं आता सगळं काम. आपल्याला वाटतं ना, हे काम करतोय, आपणच करतोय, सगळं काम झालेलं आहे आणि आता निवांत आपण पडलोय. पण सकाळी उठलो आणि काय आश्चर्य, माझी बाग बहरली होती फुलांनी. वाह, कोण करत होतं ते. म्हणजे काही अजूनही टागोरांच्या ओळी आहेत. तू हातात घेऊन बसला आहेस असीम काल, तुझे क्षण कोण मोजणार. तू हातात घेऊन बसला आहेस असीम काल, तुझे क्षण कोण मोजणार. दिवस नि रात्री येतात नि जातात, जशी फुले फुलावीत नि कोमे जावीत, तशी युगेही येतात आणि जातात. वाट बघणं म्हणजे काय ते ठाऊक आहे तुला. इटुकल्या रान फुलाला परिपूर्ण करण्यात जातात तुझी शतका मागून शतके. म्हणजे खरोखर परमेश्वर किंवा ही शक्ती, तिचं कार्य, असे जे म्हणतात की काय कुठाय तो देव, कुठे. पण एका वाक्यात त्यांनी सांगितलंय, इटुकल्या रान फुलाला परिपूर्ण करण्यात जातात तुझी शतका मागून शतकं. घाई कसलीही नाहीये. नाही, सगळं निवांत कारभार आहे, पण परफेक्ट कारभार आहे. तर त्या सर्वेश्वराचं जे कार्य सुरूच आहे अखंडित, त्याला इतक्या समर्पक शब्दामध्ये मांडण्याचं काम फक्त टागोरच करू जाणे. आता निर्मितीचा अजून एक आविष्कार पहा. ऐकव ना. तू किती आनंदाने निर्मिलय मला, तू किती आनंदानं निर्मिलय मला, असा अनादी अनंत असीम. हे नाजूकसं भांड रीत करतोस तू पुन्हा पुन्हा आणि भरतोस देखील नव्या जीवनानं. अच्छा, नाजूकसं भांड. जन्म मृत्यूचा फेरा आहे की भांड ते पुन्हा पुन्हा रिकामं होतं आणि पुन्हा पुन्हा तू नवीन जीवनाने भरतोस. हा लहानसा वेळूचा पावा घेऊन जातोस तू दर्याखोऱ्यात आणि निनादतात तिथं तुझी सदाबहार गीत. तुझा अमृतमय स्पर्श होताच माझ्या या इवल्याशा हृदयाला होणाऱ्या आनंदाला नाही उरत पारावार. तुझे हे अगणित नजराणे देतोस तू, तुझे हे अगणित नजराणे देतोस तू माझ्या या इवल्याशा हातांमध्ये. युगामागून युग जातात, तू देतच राहतोस भरभरून.
आणि मी घेतच राहतो. खरंच आहे. योगी अरविंदांच्या मते रवींद्रनाथांच्या कवितेने उद्याच्या उन्नत, म्हणजे योगी अरविंदांचं हे प्रामाणिक अगदी मत आहे बरं का, की रवींद्रनाथांच्या कवितेने उद्याचा उन्नत आणि विकासमान कवितेची पूर्वपीठिका तयार केलेली आहे. एका अभिनव आणि तलस्पर्शी पद्धतीने जीवनाकडे पाहायला आपल्याला शिकवले आहे. तलस्पर्शी का तालस्पर्शी? तलस्पर्शी म्हणजे अगदी तळापर्यंत जाऊन तळाला स्पर्श करून येणारी कविता. काय आपण त्याला म्हणतो की कुठलाही स्तर सोडलेला नाहीये त्या कवितेने. पूर्ण जीवन जे आहे ते पूर्ण बघितलेलं आहे त्या कवितेने. म्हणून तो तलस्पर्शी. तर प्रतिभेने पाहिलेला प्रकाश आणि प्राणाने अनुभवलेली लय यांच्याद्वारे मानवी मन, प्राण आणि जीवन यांना सनातन अनंताशी पोचता येईल असा पूल निर्माण केला आहे. खरोखर म्हणजे जसं आपण म्हटलं, कुठलाही विषय सोडलेला नाहीये त्यांनी. आणि एक्सप्रेस म्हणजे व्यक्त होण्याचे त्यांचे किती प्रकार आहेत ते पण पाहता. आतापर्यंत आपण ज्या कविता बघत होतो त्यांना एक विशिष्ट लय होती. त्या बाळाची कविता जी तू सादर केलीस ती तर किती अतिशय अद्भुत जगात घेऊन गेली. पण आता हे जग बघ कसं हे अतिद्रुत लयीतलं जग आहे बरं का. आनंद उधळत थिरकणाऱ्या या लयीचा आनंद, आनंद उधळत थिरकणाऱ्या या लयीचा आनंद नाही का होत तुला? या भयाकारी आनंदाच्या भोवऱ्यात तुटून फुटून खेचले जाण्याचा आनंद नाही का होत तुला? सगळं पुढे जातं, थांबत म्हणून नाही काही, आणि नाही मागेही बघत. कुठलीही शक्ती नाही कशालाही थांबवू शकत. सगळं फुसांडत जात राहतं पुढेच. गाण्याच्या या द्रुत चंचल लयीत ऋतू येतात आणि जातात. एका मागोमाग एक ऋतू येतात, नाचत आणि निघूनही जातात. रंग, सूर आणि गंध यांच्या आनंद लहरी येत राहतात आणि आनंद उधळून लयास जातात एकामागून एक, क्षणोक्षणी. मीनानेच त्या कवितेचं अनुवाद केलेला आहे, म्हणून ती वाचताना सुद्धा अगदी त्याच्यात रंगून आनंद घेतीये. मीना खरंच सुंदर. म्हणजे आपल्याला कितीतरी भिन्न भिन्न लयींमध्ये ही टागोरांची कविता भेटायला येते. आणि आज तुझ्यामुळे ही साहित्य सख्याच्या या आपल्या सगळ्यांनाच ती भेटायला आलेली आहे. त्यातील एक लय आहे निरोपाची, पण त्यात एक दिलासा मात्र कायम आहे की हा निरोप फक्त एकट्याला नाहीये, तर त्या सर्वेश्वराची सोबत निरोपाच्या वेळीही कायम आहे, नाही का? हो. तर ती कविता वाचते मी. पहाटे पहाटेच अशी कुजबूज कानी आली, पहाटे पहाटेच अशी कुजबूज कानी आली की आपण जायला निघालोय दोघेच नावेतून. नावेची प्रतीक जी येतात ना दीपाली, ती मला कायम तो भवसागर पार करणारी ती नौकाच येते डोळ्यात. बरोबर. तर पहाटे पहाटेच अशी कुजबूज कानी आली की आपण जायला निघालोय दोघेच नावेतून, आणि कळणार नाही अगदी कुणालाच की निघालोय आपण अज्ञाताच्या प्रवासाला. त्या अपार महासागरात तुझे स्मितहास्य आणेल माझ्या गीतांना उधाण, जी असतील शब्दांच्या बंधनातूनही मुक्त, त्या मुक्त लहरींसारखी. अजूनही वेळ झाली नाहीये का? की अजून काही काम उरलंय बाकी? बघ, सांज वेळ उतरले किनाऱ्यावर आणि अंधुकशा संधी प्रकाशात समुद्र पक्षीही परतत आहेत त्यांच्या घरट्यांकडे. कोणास ठाऊक की नावेला बांधलेली साखळी कधी निघेल आणि हरवून जाईल नाव त्या महासागरात, रात्रीच्या उदरात विरघळणाऱ्या संध्याकाळच्या शेवटच्या किरणांसारखी. डोळ्यासमोर आलं ते सगळं. आपली काव्यविषयक भूमिका सांगताना स्वतः रवींद्रनाथ म्हणतात,
मला जाणण्याचा ज्यांनी थोडाफार प्रयत्न केला असेल त्यांना इतक्या दिवसानंतर निदान एवढे तरी समजून आले असेल की जीर्ण जगात मी जन्म घेतलेला नाही. किती महत्वाचं की जीर्ण जगात मी जन्म घेतलेला नाही. मी डोळे उघडून जे काही पाहिले त्यामुळे माझ्या डोळ्यांना कधीच क्षीण आला नाही. त्यातील विस्मयाचा अंत लागला नाही. चराचराला वेढून अनंत कालची जी अनाहत वाणी अनंत कालाकडे वाजत चालली आहे तिला मी आपल्या प्राणमनानी साथ देत आलो आहे. युगानयुगी ही विश्ववाणी मी ऐकत आलो आहे असे मला सदैव वाटले आहे. रवींद्रनाथांच्या या विधानाला जणू पुष्टी देणारी ही त्यांची कविता. ही आपली आजच्या सादरीकरणामधली शेवटची कविता. ऐकव. माझ्या अस्तित्वाच्या गाभाऱ्यातला अगदी खोल खोल अंतरंगातला तो बर आपल्या दिव्य स्पर्शाने माझ्या अस्तित्वात प्राण फुंकतो तो त्यानेच टाकलीये मोहिनी माझ्या डोळ्यांवर आणि मजेत छेडत बसलाय तो माझ्या हृदयाच्या तारा. सुखाच्या आणि दुःखाच्या भिन्न भिन्न लयींमध्ये तोच विणतो हे मायाजाल. बापरे, तोच विणतो मायाजाल. झिरमिळ सोनेरी अनचंदेरी निळ आणि हिरव. वा. त्या लहरत्या पडद्या आडून मध्येच जेव्हा त्याची पावलं बाहेर डोकावतात त्यांना स्पर्श करताच नाही उरत मी माझा. वा, काय सुंदर. दिवसांमागून दिवस जातात युग लोटतात. बर. पण अनेकविध नामांनी रूपांनी मला आनंदाची अन दुःखाची पूर्णानुभूती देणारा मात्र तोच असतो. म्हणजे रूपाने आणि आनंदाची आणि दुःखाची पूर्णानुभूती मगापासून आपण तेच ऐकतो आहोत. शेवटी तोच आहे. रवींद्रनाथांची गीतांजली हा एक आयुष्य व्यापून टाकणारा हा अनुभव आहे. बोरकर म्हणतात तसे या साक्षात्कारवादात आधुनिक विज्ञान दृष्टीची बौद्धिकता आहे, सांस्कृतिक उदारता आहे, चैतन्यशील सर्वसमावेशक प्रवृत्ती आहे, शांतात अनंताला धरण्याची उत्कटता आहे. हे आजचं सादरीकरण हा या अद्भुत अनुभवाचा एक कवडसा होता. हो, कवडसा म्हणजे अजूनही बाकी आहे. रवींद्रनाथ आणि बोरकर या दोन सूर्यचंद्रांसारख्या व्यक्तिमत्वांना स्पर्श करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न होता. तर गीतांजलीवरचा आपला हा कार्यक्रम समाप्त करताना आपण बघूया की बोरकर काय म्हणतात. बोरकरांच्या शब्दांनी आपण कार्यक्रमाची सांगता करूया. नक्कीच. रवींद्रनाथांचे शब्द वापरून आपण असे निश्चंकपणे म्हणू शकतो की भारतीय संस्कृतीप्रमाणे त्यांनीही विश्वामध्ये आणि स्वतःच्या आत्म्यामध्ये एकत्वाचे दर्शन घेऊन विविधतेमध्ये त्या एकत्वाची स्थापना केली आहे. ज्ञानाच्या द्वारे त्याचा आविष्कार केला आहे. कर्माच्या द्वारा त्या एकत्वाचा प्रसार केला आणि ते कोणत्या दिशेने चालले आहे याची चाहूल दिली आहे. कवीच्या साधनेचे फलित याहून अधिक काय असू शकते. धन्यवाद. साहित्य सख्यासाठी हा जो आज कार्यक्रम आम्ही केला, रवींद्रनाथ टागोर मंत्रधुंद प्रदेशातील यात्री, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा आणि आमच्या साहित्य सख्याच्या या पेजला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा जरूर भेटूयात पुढल्या नवीन कार्यक्रमासाठी. नमस्कार.